यावेळची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि राजकीय भूकंपाची बातमी. शिवसेना कोणाची हवाद सुरू असतानाच राजकारणातली ही सर्वात मोठी उलथापालथ घडली आहे. शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून त्यांचे नगरसेवक फुटले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. शिंदे गटात मोठी बंडखोरी झाली असून हे सर्व नगरसेवक थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत. मातोश्रीवर सध्या प्रचंड जल्लोष सुरू आहे. ढोल ताशे वाजतायत, शिवसैनिक हवेत गुलाल उडवतायत. ज्या शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं त्याच शिंदेंच्या पायाखालची जमीन आता सरकलीये. कारण धनुष्यबाण चिन्ह जाणार, शिवसेना हातामधून निसटणार, याच सर्वात मोठ्या भीतीने या नगरसेवकांनी रात्रीच्या अंधारात थेट उद्धव ठाकरेंचं निवासस्थान गाठलंय. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय म्हणणाऱ्या शिंदे गटाला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सुरुंग लागलाय. नगरसेवकांच्या मनात प्रचंड भीती होती. निवडणूक आयोगाचा निकाल काय लागणार? धनुष्यबाण चिन्ह जर गेलं तर आपलं राजकीय भविष्य काय? याच एकाच भीतीने या नगरसेवकांना ग्रासलं होतं. आणि शेवटी काय झालं? आत्ताच्या आत्ता हे सर्व नगरसेवक मातोश्रीच्या दारात उभे राहिले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हातातील शिवबंध पुन्हा बांधले. हा शिंदे गटासाठी केवळ धक्का नाही, तर हा त्यांचा राजकीय गेम ओव्हर होण्याची सुरुवात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. नेमकं हे सर्व नगरसेवक कोणत्या भागातलेत? असंच धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या हातातून जाणार या भीतीने आणखी कोण कोण आमदार, आणखी कोण कोण मंत्री शिंदे यांचे मातोश्रीकडे येत आहे, कोण कोण परत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार, त्याची सगळी गुप्त माहिती आत्ताच उघड झालीये. तसंच संजय राऊत याने काय सांगितलं, कोण कोण आमदार खासदार त्यांच्यासोबत संपर्कात आहेत, ते सुद्धा आता आपण डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा आहे. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. एका बाजूला मातोश्रीवर हा मोठा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे मात्र या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर आणि राजकीय बाजू समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. वरवर पाहता हा उद्धव ठाकरेंचा विजय वाटत असला तरी कायद्याच्या लढाईत आणि भविष्यातील राजकारणात शिंदे गटालाच मोठा फायदा कसा होणार आहे हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. चला समजून घेऊया सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडतंय आणि शिंदे गटाची बाजू कशी भक्कम होत चालली आहे. उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना देशातील दिग्गज वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर अत्यंत टोकदार दावे मांडले होते. सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते. पक्षांतर बंदी कायदा. कपिल सिब्बल यांनी दावा केला की मूळ राजकीय पक्ष सोडून एवढा मोठा गट वेगळा होऊ शकत नाही. जर ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले नाहीत तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झालीच पाहिजे. व्हीपचं उल्लंघन. पक्षाचा अधिकृत व्हीप न मानणे हा गुन्हा आहे. शिंदे गटाने व्हीप धुडकावून लावल्यामुळे लोकशाहीचा खून झालाय, असा आक्रमक युक्तिवाद सिब्बल यांनी केला. निवडणूक आयोगाचा अधिकार. जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी लावून धरली. प्रकल्प राबवला जातोय असा आरोप करत नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांकडे हा राजीनामा दिलाय. तुर्भे डम्पिंग ग्राउंड इथं मनपातर्फे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची निर्मिती होते. सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली नागरिकांचा विरोध डावलताय. सत्तेत असूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा थेट आरोप केलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये या नगरसेवकांनी थेट राजीनामा दिलाय. या नगरसेवकांनी हा आरोप करत जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिलेला आहे. नवी मुंबईत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी आपला राजीनामा दिलाय. स्थानिकांचा विरोध डावलून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवला जातोय असा आरोप करत या नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिलाय. तुर्भे डम्पिंग ग्राउंड इथं मनपातर्फे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची निर्मिती होते. सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली नागरिकांचा विरोध डावलला जातोय. सत्तेत असूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा आरोप केलाय. तुमचं काय म्हणणं आहे की त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट बसवण्यापेक्षा तुम्ही हे प्रोजेक्ट क्वारी तिथं चालू आहे, शेडकूचे क्वारी बंद आहे, त्या ठिकाणी 25 एकर जागा घ्या, त्या ठिकाणी प्रोजेक्ट बसवा. आम्हाला प्रोजेक्टला विरोध नाही, पण आज लोक उपस्थित असल्यामुळं ते उद्या खूप मोठा त्रास होणार आहे. याच्याकरता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं. शिंदे साहेबांकडे दिलं नाही, जिल्हा प्रमुखकडे दिलं नाही. त्या ठिकाणी सगळ्यांची आम्ही 5 नगरचं जिल्हा प्रमुखकडे दिले. त्या ठिकाणी आमचं हे काम व्हायलाच पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही हे लढाई लढतोय. त्या ठिकाणी आम्ही एक आज करतोय, कुठेतरी स्वार्थासाठी करतोय, याची गोष्ट आहे. आमचं एकच म्हणणं आहे की ते 500 मीटर लांब जायला पाहिजे, एवढंच आमची इच्छा. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून. कविता, शिवसेनेच्या या नगरसेवकांनी राजीनामा दिलाय, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे?
नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट जो आहे तो तुर्भे येथे उभारण्यात येतोय, परंतु तुर्भेतले नागरिक असतील, नगरसेवक असतील यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आपल्याला पाहायला भेटतंय. एकूणच 5 नगरसेवकांनी जे आहे ते आता राजीनामा जिल्हा प्रमुखांकडे सुपूर्द केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समोर येते आणि मंगळवारी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द करणार. त्याचबरोबर तुर्भे येथे होणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो आहे तो तुर्भ्याच्या शहरी भागामध्ये नसून तो थोडासा पुढे घेण्यात यावा किंवा सिडकोकडे वेगळ्या जागेची मागणी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता हे नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून करणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतल्या राजकारणामध्ये मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आपल्याला पाहायला भेटते. अंकिता, एकूणच हा घाट जो आहे तो स्थानिक सत्ताधारी भाजप असेल यांच्या म्हणण्यावरून घातला जात असल्याचा आरोप देखील जे आहे ते नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केलेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती काय निर्णय घेणार आणि पुढची दिशा नगरसेवक काय ठरवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता. निश्चित. कविता, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अहो, शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचा प्रत्येक कार्यकर्ता हेच म्हणत आहेत की दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन काम करावं. आज गावाखेड्यातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला हेच वाटतंय की दोन्ही गटांनी एकत्र येत परत पुन्हा एकजुटीने लढावं, जनतेच्या समस्या समजून घ्याव्यात, जनतेसाठी काम करावं. परंतु तसं होताना दिसत नाही. नुकताच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, जिथे ठाकरे गटाला 57 ते 58 जागा मिळाल्या, तसंच शिंदे गटाला 29 ते 30 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी असं वाटत होतं की शिंदे साहेब ठाकरे गटाला साथ देणार आणि परत पुन्हा दोन्ही शिवसेना एकत्र येत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार. परंतु त्यावेळी सुद्धा तसं काही झालं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातला तळागाळातला कार्यकर्ता, गावाखेड्यातला प्रमुख सगळे नाराज झाले. परंतु आता तर सर्वात मोठी आनंदाची बातमी येत आहेत आणि धनुष्यबाण चिन्ह परत पुन्हा उद्धव ठाकरेंकडे. नेमकं कोर्टाने काय म्हणले, कोर्टाने नेमका महत्त्वाचा कोणता निर्णय दिला आहे, कोर्टामध्ये सगळं काय घडलं ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओच्या पुढे दाखवत आहे. फक्त पुढे व्हिडिओ बघत चला. अहो, 2 ते 3 वर्षापासून हा कोर्टात निर्णय चालू होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलेलं होतं आणि ठाकरे गटाने या चिन्हावरती चांगलं यश मिळवलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आलेले होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश मिळालं होतं. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेमुळे भाजप आणि शिंदे गटाला मोठा फायदा झाला होता. महिलांनी भरभरून यश दिलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताचे सरकार भाजपने बनवलेलं होतं. या सगळ्या घडामोडीवर नुकताच कोर्टामध्ये एक महत्त्वाची बातमी आली आणि एक महत्त्वाचा निर्णय झाला. त्यानुसार धनुष्यबाण चिन्हाचे खरे मानकरी हे उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनाच ते चिन्ह भेटणार. जर त्यांना ते चिन्ह नाही भेटलं तर ते चिन्ह गोठवल्या जाणार आणि ते चिन्ह रद्द होणार. शिंदे गटाला दुसरं चिन्ह भेटण्याची शक्यता असून शिंदे गटासाठी ही सगळ्यात मोठी अपयशाची बातमी आहे. एकनाथ शिंदे साहेबांना हा सर्वात मोठा धक्का बसणार असून कोर्टाचा निर्णय संपूर्ण शिंदे गटासाठी मोठा निर्णय ठरणार आहे. अहो, नुसतं चिन्ह जाणार नाही तर काही आमदार आणि मंत्री सुद्धा ठाकरे गटाकडे येणार, याची सुद्धा आता गुप्त चर्चा